सावर्डे सुळंबी मार्गावरील जुना पूल पाण्याखाली। राधानगरी तालुक्यात गेली आठवडाभर मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। राधानगरी तालुक्यात दूधगंगा नदी काठावर वसलेली सावर्डे पाटणकर व सुळंबी या गावांना जोडणारा पूल सध्या पाण्याखाली गेला आहे। दूधगंगा नदीवर हा पूल बांधला गेला असून त्या काळापासून हा रहदारीचा प्रमुख मार्ग होता। परंतु गेली काही वर्षे पुराचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला आहे। पावसाचा वाढता जोर व दूधगंगा जलाशयातून सध्या होणारा 3500 क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्याने हा जुना पूल पाण्याखाली गेला आहे। सध्या वाहतुकीसाठी नवीन पुलाचा वापर केला जात असून नवीन पुलावरून वाहतूक सुरळीत सुरू आहे। मात्र पावसाचा जोर कायम राहिला तर नदीचे पाणी पात्राबाहेर पडून रस्त्यावर येण्याची शक्यता आहे। हा मार्ग डोंगर भागातील सावर्डे, कासारवाडा, कासारपुतळे, धनगरवाडा, आवचितवाडी, धामणवाडी, पंडेवाडी, ऐनी या गावांना रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। त्यामुळे पावसाचा जोर वाढला तर येणाऱ्या काळात या मार्गावर पाणी येण्याची शक्यता आहे।